सकल जीवितांची उद्धार पुण्य कर्म उच्च विचार ऐसे संत जीवन सार संत गाथा संत गाथा। विकारांची गोधडी विरोनिया गेली, हरीच्या चरणी ठेविता माथा। घेता हरीचे नाव लोपल्या सर्व चिंता, राहिला एक भाव पंढरीनाथ। पांडुरंग, पांडुरंग या शब्दाचा अर्थ पाणी, कोणत्याही रंगात मिसळणार पाणी। ज्या रंगात रंगेल त्या रंगाचं होणार पाणी। तसंच आहे हो, भक्तांच्या कुठल्याही भक्तीमध्ये रंगणारा हा पांडुरंग प्रत्येकाला आपलासा वाटतो, पण आपल्याला त्याच्या रंगात रंगता येणं शक्य आहे? वाटतं तितकं सोपं नाही ते, परंतु तसं रंगता येतं हे संतांनी स्वतः जगून जगाला देखील दाखवलं। हरीची या दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक। हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्मा घेणे। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप। हरिरूप झाले जाणणे हरपले, नेणने ते गेले हरीचे ठाई। हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दने हरी बोला। संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा हरिपाठातला हा अजून एक अभंग, या अभंगामध्ये एकनाथ महाराज पुन्हा हरिभक्तीचं, नामस्मरणाचं, हरिचिंतनाचं महत्त्व विशद करून सांगतायत की जे हरीचे दास असतात त्यांना भगवंत हा 10ही दिशांनी त्यांच्यासाठी भरून उरलेला आहे। 10ही दिशांनी त्यांच्याकडे पाहत आहे आणि 10ही दिशांनी तुमचं रक्षण करत आहे। तुमचा जसा भाव असेल ना, त्याप्रमाणे हरी तसा त्या रूपामध्ये येऊन आपल्यासमोर उभा राहतो। आपण हृदयामध्ये जो भाव धारण करू, भगवंताचं जसं चिंतन करू, तसा परमात्मा आपल्यासमोर प्रकट होत असतो। जे मुखाने हरिनाम गातात ते खरोखर त्यांच्या सर्व चिंतांचा नाश करतात। त्यामुळे चिंता असे कुठले राहतच नाहीत, कारण त्यांच्या चिंता सगळ्या श्रीहरी कधीच त्यांच्या नकळत संपवून टाकत असतो। हरिमुख म्हणणाऱ्या साधकाला त्याला पुन्हा मागावून पुन्हा जन्माला येण्याचं, म्हणजे जन्ममृत्यूचं भय कधीही नसतं। नाथबाबा सांगतात की जन्म घ्यावा लागतो ते केवळ वासनेमुळे, आम्हाला कर्मबंधनामुळे आणि वासनेमुळे आपल्या पुन्हा एकदा आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकावं लागतं। पण ज्या वेळेला वासना हरिरूप होते त्यावेळेला आपोआपच दुसरी कोणतीही अन्य इच्छा मनामध्ये नसल्या कारणामुळे त्या व्यक्तीला, त्या साधकाला, त्याला परमार्थ जाणणाऱ्या त्या जीवाला परिपूर्ण रूपाने हरी होता येतं। तोची झाला अंगे हरिरूप, त्याला कुठल्याही प्रकाराने पुन्हा जन्माला येण्याचं भय राहत नाही। नाथबाबा पुढे म्हणतात की हरिरूप झाले जाणणे हरपले, नेण्याने ते गेले हरीचे ठाई। इतकं एकरूप व्हावं भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये की त्याचं जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या नष्ट व्हाव्यात, त्याची वृत्ती निवृत्त व्हावी, त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा फल निवृत्त व्हाव्यात आणि तो हरीच्या ठाई एकरूप व्हावा। नाथबाबा यासाठी एक उदाहरण सांगतायत की हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दने हरी बोला। तोच ध्यानामध्ये आणि मनामध्ये जो हरिचं रूप धारण करतो तोच मुखाने हरीचं नामही घेत असतो। म्हणजे हरीचं नाम मुखामध्ये येण्यासाठी चित्तामध्ये आणि मनामध्ये एकच गोष्ट पाहिजे, म्हणजे हरी। ज्याला चित्तामध्ये, मनामध्ये, म्हणजे ध्यानामध्ये, मनामध्ये आणि वाणीमध्ये हरी येतो त्यावेळेला त्याला हा अनुभव येतो की हरिमुखी तो गायला लागतो, मुखाने आपला हरी गातो, सर्व चिंता तो नष्ट करतो आणि त्याला पुन्हा कुठल्याही कारणाने जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागत नाही। तो हरिरूप होतो, तो हरिरूप होतो, तो हरीला प्रत्यक्ष पाहायला सुरुवात करतो, तो प्रत्यक्ष हरीला आत्मसात करतो।
हरीची या दासा हरी दाही दिशा हरीची या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरेक भावे जैसा तैसा हरेक हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता दया नाही मागुता जन्म घेणे दया नाही मागुता जन्म घेणे हरिमुखे गाता हरपली चिंता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरी रूप तेची झाली अंगे हरी रूप हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता हरि रूप झाले हरि रूप झाले हरि रूप झाले जाणणे हरपणे हरि रूप झाले जाणणे हरपणे नेणणे ते गेले हरीचे ठाई नेणणे ते गेले हरीचे ठाई हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता हरि रूप ध्यानी हरि रूप मनी हरि रूप ध्यानी हरि रूप मनी हरि रूप ध्यानी हरि रूप मनी एका जनार्दनी हरि बोला एका जनार्दनी हरि बोला हरिमुखे गाता हरपली चिंता 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 दया नाही मागुता जन्म घेणे हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता गाथा घेऊन आला किती काळ
सांडला किती किती खेळ, हरी भेटीस नाही वेळ, उमगले तो ठाकला काळ. खरं तर आयुष्याचं गणित अतिशय सोपं असं आहे. ज्याला कळलं तो तरला, पण ज्याला नाही उमगलं त्याचा तोच त्राता. एकनाथ महाराजांच्या या वाङ्मयामध्ये त्यांनी अभंग लिहिले, ओवी रूपानी सुद्धा भागवत दशमस्कंधावरची टीका किंवा भावार्थ रामायण याचंही लेखन केलं. रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ लिहिला, गवळणी लिहिल्या, रामांवरचे अभंग, शिवावरचे अभंग, दत्तांवरचे अभंग, संतांवरचे अभंग, विठ्ठलावरचे अभंग, विठ्ठल नामावरचे अभंग अनेक लिहिले. पण नाथांचं एक वेगळेपण असं आहे की त्यांनी लोकसंगीताचा आणि लोककलाकारांचा फार सुंदर वापर केला. गोंधळी, वासुदेव, कैकाडी ह्या सगळ्या प्रकारामध्ये कडलक्ष्मी, कुठे पोतराज या प्रकाराची काव्यरचना करून, ज्याला भारूड म्हणून म्हणतात, बहुरूढ अशा चालीमध्ये आणि बहुरूढ अशा पद्धतीनं त्या सर्व लोककलाकारांच्याकडून या अध्यात्माचा अतिशय सुंदर प्रसार नाथांनी जेवढा केला तेवढा क्वचितच कोणी केला असेल. या ठिकाणी हे एक वासुदेवाचं गाणं आहे. आता नवीन मुलांना कोण वासुदेव माहीतही नसेल, नाही. पूर्वी प्रत्येक खेड्यामध्ये सकाळच्या वेळेला मोरपिसाची टोपी घालून, अंगामध्ये पांढरा अंगरखा म्हणजे बाराबंदी, खाली काचाचं धोतर आणि हातामध्ये बासरी घेऊन टाळ वाजवत असा एक लोककलाकार येत असे. तो सगळ्या गावाला उठवायचा, जागं करायचा. लहान मुलं त्याच्याबरोबर नाचायची आणि सुंदर सुंदर ईश्वराची भजनंसुद्धा त्याच्याबरोबर म्हणायची. ज्यायोगे आपली सकाळ, आपल्या दिवसाची सुरुवात ईश नामाने होत असे. असा तो वासुदेव येतो. त्या वासुदेवाच्या तोंडी फार सुंदर गाणं टाकलं आहे. आता लहान मुलांना आणि त्याच्याबरोबरच मोठी माणसं पण ते गाणं ऐकता येतं. त्यामुळे तो हिशोब सांगतो त्यांना, अरे तुम्ही मुलं लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तेच 100 वर्षाची चिठ्ठी घेऊन जन्माला आलो. आयुष्य किती? 100 वर्षाचं. ते सुद्धा मिळालं तर, मध्येच काही झालं तर माहीतच नाही. या 100 वर्षाची चिठ्ठी घेऊन आलास तू, पण त्यातली निम्मी वर्ष विचारातच घेऊ नकोस का झोपेतच गेली आहेत. रात्रीनं अर्धी ती खाऊन टाकली. आता उरलं किती तुझ्या आयुष्यात? 50 वर्ष. त्यातलं पहिली 12 वर्ष अज्ञानत्व गेलं. त्याच्यामध्ये विटी दांडू भोवरा खेळत बसलास. त्याच्यानंतर तारुण्य आलं, त्याच्यामध्ये विषयाच्या चेष्ट्या करत बसलास. त्याच्यानंतर वृद्धापकाळ आला, त्याच्यामध्ये खोकत बसलास आणि दुसऱ्याचे सगळे वाईट दोष बघत बसलास. अरे वेड्या, याच्यातच सगळं आयुष्य घालवलंस तर अत्यंत कळवळून ते विचारतात, परमेश्वराचं नाव कधी घेशील रे? माझ्या पांडुरंगाचं नाव कधी घेशील? भक्ती मार्गाचं आचरण कधी करशील? मग वृद्धापकाळ संपल्यानंतर कितीही जरी इच्छा झाली, कितीही जरी बुद्धी झाली, तरी जिभेनं नाम उच्चारताही येणार नाही, शरीराने तीर्थयात्रा करता येणार नाही. तेव्हा बालपणी आपलं सर्व बालपणाचं कर्तव्य करत असतानाही ईश नाम घेतलं पाहिजे. तारुण्यपणी प्रपंच करताना सुद्धा सदाचाराचं आचरण केलं पाहिजे, परोपकार केला पाहिजे. वृद्धापकाळी तर आपल्याला अधिक वेळ असतो. ध्यान धारणा, मनस्साधना याच्यामध्ये जास्तीचा वेळ घालवला पाहिजे. बाबा रे, हे बाकी सगळे सोयरे आज ना उद्या कुठल्या ना कुठल्या मुक्कामावर सोडून जाणारे आहेत. तो भगवंत शेवटपर्यंत राहणारा आहे, त्याची आठवण सुद्धा करत नाहीस. आपल्या या वेडेपणाला संत अत्यंत कळवळून विचारतात आणि हा कळवळ्याचा हिशोब या वासुदेवाच्या तोंडी आपल्या सगळ्यांच्या कानावर सकाळी सकाळी आणून घालतात. नको रे असा दिवस वाया घालव, नको रे हे वर्ष वाया घालवस, नको रे हा महिना वाया घालवस. ज्या ज्या क्षणाला शक्य होईल हरिकीर्तन ऐक, भजनामध्ये जात जा, काहीतरी आपल्या हाताने परोपकार घडेल असे श्रम करत जा. ईश्वराच्या नामाने समाधान वृत्ती अंगी बाणवत जा. अरे वेड्या, हा एकदा नरदेह चुकला की पुन्हा 84 लक्ष जन्म घेऊन पुन्हा त्याच्यानंतर मिळायचा आहे. इतकी दुर्मिळ गोष्ट तुला प्राप्त झाली आहे, केव्हा रे नाम घेशील?
केव्हा रे अध्यात्माची प्रगती करशील? वेळ वाया नको घालवू. आपली सगळी कर्तव्य करत असतानाच परमार्थामध्ये सुद्धा मोठं पद तू मिळव, असं या वासुदेवाच्या कथेतून आणि या वासुदेवाच्या गाण्यातून एकनाथ महाराजांनी सुचवलंय. शतवर्षाची घेऊन आला चिठी, शतवर्षाची घेऊन आला चिठी, तू शतवर्षाची घेऊन आला चिठी. अर्धरात्री खादले उठा उठी, अर्धरात्री खादले उठा उठी. केव्हा जपशील राम नाम वाचे, अरे केव्हा जपशील राम नाम वाचे. आयुष्य सरलिया पडतील यमभासे, आयुष्य सरलिया पडतील यमभासे, आयुष्य सरलिया. अज्ञानत्व गेले गेले वर्ष 12, अज्ञानत्व गेले गेली वर्ष 12. खेळतसे विट्टी दांडू आणि भोवरा, खेळतसे विट्टी दांडू आणि भोवरा. ए खेळतसे विट्टी दांडू आणि भोवरा, भोवरा, भोवरा. खेळतसे विट्टी दांडू आणि भोवरा. उपरी तारुण्य मदाचा ताठा, उपरी तारुण्य मदाचा ताठा. पैसोनी करी विषयाच्या चेष्टा, पैसोनी करी विषयाच्या चेष्टा. केव्हा जपशील, अरे केव्हा जपशील राम नाम वाचे. आयुष्य सरलिया पडतील यमभासे, आयुष्य सरलिया पडतील यमभासे, आयुष्य सरलिया. ऐसे बाल तारुण्य गेले, ऐसे बाल तारुण्य गेले. पुढे वयही आले, ऐसे बाल तारुण्य गेले. पुढे वृद्धापवयही आले. भजन कीर्तन नाही घडले, अरे भजन कीर्तन नाही घडले. केव्हा जपशील, केव्हा जपशील राम नाम वाचे. अरे केव्हा जपशील राम नाम वाचे. आयुष्य सरलिया पडतील यमभासे, आयुष्य सरलिया पडतील यमभासे, आयुष्य सरलिया. फेरे फिरुनी नरदेही आला आता, फेरे फिरुनी नरदेही आला. आता आला. फेरे फिरुनी नरदेही आता आला. पण एका जनार्दनी भजना विण वाया गेला, वाया गेला. आयुष्य वाया गेला. केव्हा जपशील राम नाम वाचे, केव्हा जपशील राम नाम वाचे.
आयुष्य सरलिया पडतील यमहासे आयुष्य सरलिया पडतील यमहासे आयुष्य सरलिया पडतील यमहासे आयुष्य सरलिया घे राम नाम वाचे घे राम नाम वाचे घे राम नाम वाचे घे राम नाम वाचे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम 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 संत गाथा शंकराचे गणगोत एक महानंदी त्यात कृपा बळी राजावर ने जोखड वहात थोर देवाजीचे पांग शंभू तैसा हरीचा संग घेऊनी 10 अवतार विसावला पांडुरंग गुबु गुबु नंदी आला गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला हो नंदी आला हो नंदी आला नंदी आला हो नंदी आला हो नंदी आला हो नंदी आला नंदी आला हो नंदी आला आणि गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला कोण्या सुदैवाच्या वाड्यात हा नंदी चालला सांगावया मात हे नरनारी कौतुक पाहत या नंदीचे हा नंदी काय करतोय 10 अवतार घरटी करी काशी अयोध्या मथुरेत फेरी नाचतो हरिदासाचे द्वारी शिव हर हर बोला असा गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला हो नंदी आला हो नंदी आला नंदी आला हो नंदी आला हो नंदी आला हो नंदी आला नंदी आला हो नंदी आला गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला अमित चारी उगे नवखंडे अमित चारी उगे नवखंडे खेळविले अनिक ब्रह्मांडे मच्छ कुर्मादी उद्दंडे अवतार लिला हा दावितो हिरण्यकश्यपाचे द्वारी महाभयंकर फुसफुस करी सिंगे रोविली उरी त्या प्रल्हादाकारने असा गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला हो नंदी आला हो नंदी आला नंदी आला हो नंदी आला हो नंदी आला हो नंदी आला नंदी आला हो नंदी आला गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला रावण कुंभकर्णाचे घरा क्रोधे गेला त्या नंदीचा फेरा त्याचा केला चारा चुरान शरणांगत नये म्हणून गोकुळात केली फेरी कंसासुरा शिंगे मारी कौरव जरा संधादी वोरी केली भोवरी तयाची असा गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला हो नंदी आला हो नंदी आला नंदी आला हो नंदी आला हो नंदी आला हो नंदी आला नंदी आला हो नंदी आला गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला विश्रांतीस गेला दिंडीर म्हणा तेथे निज सखा पुंडलिक जाणा त्याची आवड देखोनी म्हणा त्या भीमा तटी राहिला असे खेळ खेळला परिपूर्ण श्रमोनी धरले कटी कर जाण शरण एका जनार्दन मी तू पना ते जोनी असा गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला गुबु 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 नंदी आला हो नंदी आला हो नंदी आला नंदी आला हो
गुबु 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 नंदी आला आला आला. हा नंदी पूर्वी गावागावातून एखाद्या देवळाच्या समोर चावडीच्या समोर यायचा. नंदीवाला या नंदीला घेऊन यायचा डौलात. तो नंदी कसा छान पोसलेला, त्याच्यावरती सुंदरशी अशी झूल, आणि मग त्या हातातल्या धनकुलीच्या सारख्या काठीनं गुबु 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 असा आवाज काढत हा नंदी आला की गर्दी जमायची या नंदीच्या भोवती. हा नंदी साधा नाही हं. एकनाथ महाराजांनी हा जो भारुडातून नंदी रंगवला आहे तो महान नंदी आहे. अहो तो मुळात भगवंतच आहे. दशावतार घेतो. दशावतार घेऊन त्या भक्तांच्या, प्रल्हादाच्या सारख्या भक्ताचं रक्षण करण्याच्यासाठी हिरण्यकश्यपूचा वध करतो. त्याच्या एकेका अवतारामध्ये त्यांनी केलेली कार्य जरी नुसती आठवली तरी या नंदीचं सामर्थ्य किती मोठं ते लक्षात येतं. हा नंदी सगळीकडे जातो, पाताळात सुद्धा जातो. हा नंदी ज्यावेळी धडक मारतो ना, त्यावेळी रावणाला धडक मारली, त्याचं काय झालं ते आपण बघितलं. सोन्याची लंकाही गेली आणि जीवालाही मुकायला लागलं. कुंभकर्णाची ती स्थिती. रामायणात तसं, महाभारत काळातही तसं. कंसाला धडक दिल्यानंतर या नंदीनी त्याचंही काय झालं, त्याचाही वध झाला हे आपण बघतो. तेव्हा या नंदीनी हा जो सगळीकडे जो धडक देण्याचा संचार केलेला आहे ना, तो लक्षात घेण्यासारखा आहे. तिच्या महाशक्तीचा हा सगळा प्रताप आहे नंदीचा. पण असं असलं तरी हा नंदी मात्र कधी कधी रुसतो बरं का. कधी कधी रुसूनही बसतो. मग मोठी मजा येते. तो नंदीवाला असतो ना, त्याला आणणारा तो नंदीवाला त्याची मग समजूत काढत असतो. हा नंदी कधी कधी न बोलताच फेऱ्या मारतो आणि पुन्हा जागेवर येऊन उभा राहतो. आणि मग त्याला त्यातला अत्यंत महत्त्वाचा त्याचा भाग म्हणजे तो भविष्य सांगतो. आणि म्हणून त्याला विचारलं जातं. मुलं बाळं तर जास्त प्रेमाने विचारतात, त्याला उत्सुकतेने विचारतात, पाऊस पडेल का? नंदी बाबा पाऊस पडेल का? जसं आता पुढं त्याचं गीतात रूपांतर झालं, भोलानाथ भोलानाथ पाऊस पडेल का? मग असा प्रश्न ज्यावेळी विचारला जातो त्याला, त्यावेळी तो जशी मान हलवील, होकारार्थी मान नकारार्थी मान, होकारार्थी मान असेल तर नंदीवाला होकारार्थी उत्तर देईल, त्याने नकारार्थी मान अशी जर मान हलवली, नकारार्थी मान हलवली तर तो उत्तर नकारार्थी देईल. आणि मग हा खेळ रंगत जातो. पण असा हा खेळ दुनियेचा प्रभू तू मांडलासी, ज्यानी हा खेळ मांडलेला आहे, ज्यानी या नंदीच्या रूपानं येऊन आपल्याला काही संदेश दिलेला आहे, तो संदेशही तितकाच मोलाचा आहे. कारण हा नंदी हा सर्व ठिकाणी पोचणारा भगवंतरूपी नंदी आपल्याला जाता जाता ईश्वराशी अनुसंधान राखायला सांगून जातो. भक्तीचा मार्ग किती कल्याणकारी आहे, आपल्या सगळ्या संकटांच्यावर कसा मात करणारा आहे, आपलं जीवन कसं सुखी समृद्ध करणारा आहे हे सांगणारा हा नंदी आहे. त्यामुळे त्याचा हा संदेश आपल्या दृष्टीने अत्यंत मोलाचा आहे. म्हणून हा नाथांचा नंदी अविस्मरणीय होय. संतवाणी अमृतधारा, क्लेश दुःखावरी प्रहार, सफल